तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी वाऱ्याचा तांडव. मेन रोडवर घराचे पत्रे उडून पर्यटक गंभीर जखमी. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसासह जोरदार वादळी वारे वाहू लागले आहेत. या मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पण आज रात्री एक अतिशय भीतीदायक आणि गंभीर दुर्घटना घडली आहे. आज रात्री साधारण 8 वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरमधील मेन रोड भागातून पर्यटनासाठी आलेले 8 पर्यटक चालत जात होते. त्याचवेळी वादळी वाऱ्यामुळे एका घराचे पत्रे उडून थेट रस्त्यावर चालणाऱ्या पर्यटकांवर येऊन पडले. या अचानक झालेल्या घटनेत 3 जण जखमी झाले असून त्यापैकी अमित आडे वय 20 वर्ष, राहणार जोडमोहा, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ हा युवक गंभीर जखमी झाला आहे. घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवली. भाजप तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर, कौस्तुभ देशपांडे, तुषार आडके आणि रामा लहानगे यांनी कुठलाही वेळ न गमावता जखमी अमित आडे याला तातडीने दुचाकीवर बसवून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर वर्षा वरपे, डॉक्टर श्वेता रणदिवे आणि सहाय्यक धीरज गायकवाड यांनी जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार केले. अमित आडे यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर आणि वादळी वारे अजूनही सुरू आहेत. कबीर न्यूज नेटवर्कतर्फे आम्ही सर्व नागरिक आणि पर्यटकांना आवाहन करतो की अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. झाडांखाली थांबणे टाळा आणि स्वतःची काळजी घ्या. या घटनेबाबतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.